कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या अगोदर पहिली गोष्ट आहे, वारकरी समाजाला पाया ज्ञानोबा राहिलेला असला. त्याचं उत्तर आहे का, या विश्वात जेवढे संत झाले इन वर्ल्ड, या जगात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. विश्वातलं पहिलं बाळ आहे की ते बाळ 16 वर्षाचं आहे, पण ते विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी होणार नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे, सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. 16 वर्षाचं बाळ आहे पण 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. हा तिकडे नका पहिला चमत्कार आहे. आणि दुसरं बारीक काय का, विश्वातला पहिला चमत्कार आहे, कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायला पाठ नाही, त्यानं जगण्यात मजा नाही. तरी तर बस खरे तरी त्याचा पोरे म्हणतो माझा बाप 71चा झाला, ठेवण्यात मजा नाही, त्यात मजा नाही. तुम्ही किती वर्ष ते त्याला अजिबात घेणार नाही. तुमचं वय किती आहे याला किंमत नाही, तुमच्याकडे विद्वत्ता किती आहे याला किंमत. वय तुमचं किती असेल, संपत्तीला विचार असेल. परत वाक्य निर्णय पुढे सगळ्या 2-3 मुद्दे मांडून पुढे सरकतो. आज विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कोणीच नव्हतं, ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा. वडील याच्यातलं एक तिकडे फिरव, एका मिनिटात आवाज फिरव माझा आई. यातलं एक फिरव, एकच फिरव फक्त, एका मिनिटात आवाज नाही तर त्याला इकडे फिरव. परत त्यांचा प्रॉब्लेम येईल. याला फिरव, माझ्या 2-3 त्याच्यात फिरव एका मिनिटात. हा फिरव एकच मिनिट. येतोय आवाज, लय धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हा फिरवतो, एका मिनिटात क्लिअर करून देत होतो. आवाज आता आयुष्य गेलं भोंग्यातून वाहिली. कीर्तनाची लिंक आहे ना, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिले, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत तुमच्या आयुष्यातले तुम्ही मला 2 तास दिले, मग मी तुमचं आयुष्य बोगच घालवायला लागलो. त्यामुळे मध्ये विषय करू नका. विश्वातलं पहिलं बाळ कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि जसजसा रडावं आईच नाही, आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही. कधी प्रेमानं कोणी बोललं नाही की कोणी जवळ घेतलं नाही, कोणी पाठीवरून हात फिरवला नाही की कोणी प्रेमानं बोललं नाही. घरातलं फेकून दिला पण झोळीत कुणी दिलं नाही. वाक्य ऐकायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर खच्चाक आहे याला ज्ञानोबा.
विश्वातला दुसरा चमत्कार आहे. मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. दुसरा चमत्कार. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. कालही घडलं नाही, आजही घडलं नाही, पुन्हा कधीच घडलं. सक्का भाऊ गुरु 2026 ला भावाच्या पुरीचं लग्न मोडणारे 5 जण माझ्या पुढे बसलेत आता. आणि भाऊ गुरु विश्वातला तिसरा चमत्कार आहे. कोवळं भाव ज्ञानोबा. मांडीच नाही, मांडीवर जग आहे ज्ञानोबा. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. म्हणून वारकरी ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांच्या वडिलांचं नाव नाही आहे. त्याच्या पुढचं जर ऐकलं तर डोकंच बंद होईल तुझं. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाही आहे. सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्ती राहण्यासाठी आहे. अख्ख्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. 3500 दृष्टांत आहेत. 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्द आहेत. 3500 दृष्टांत आहेत. 1.25 लाख शब्द आहेत. आणि 9033 ओव्या. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्ती राहण्यासाठी. अख्ख्या ओव्या, अख्ख्या ओव्या स्वतःचे बंधू गुरु आणि त्यांचं नाव. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही हो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. मग तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी काय? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्ञानोबा. समाधीस्थ झाले. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे. समाधीला भगवंत रडले ज्ञानोबा. आणि कळस तुकाराम महाराज आहेत. आणि विस्तार नामदेव बाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये 2-3 गोष्टी मानतो. देव बोलला नामदेव महाराज. देव जेवला नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. कीर्तनात मंदिरात फिरलं नामदेव महाराज. दगडाला हात लावला तर परी झाला नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव. देव बोललाय नामदेव महाराज. देव हसलाय नामदेव महाराज. देव दूध प्यालाय नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. काउंडानाथच्या मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनाला सुरुवात. तुमची माझी मला वाटतं बऱ्याच दिवसाला गाठ आहे का? पहिलीच गाठ आहे. एकदा झाली का? नाही, पहिलीच आहे. पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची. परत आपली गाठ घ्यायची नाही. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून यायचंच नाही. डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. म्या जीव काढल्यानंतर तुम्ही अंत्यविधीला बसल्यावर बसायचं जमणार. पहिली सूचना आहे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलेच काही कळलं नाही, पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज. कुणालाही आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा.
मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटी करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटाला माझं काय समज? तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही काय कीर्तन आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहे. तारकेश्वर करता सप्ताह आहे आणि गाव पवित्र आहे, ऋषीचा आश्रम असलेलं गाव आहे. मग या गावात जी माती जशी बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? नारायण महाराज आहेत, आदिनाथ महाराज आहेत, त्यांच्या आशीर्वादाने कीर्तन होईल तसं कीर्तन. तुम्ही आम्ही कोण? मी कोण? तू आहे कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा येतो. प्युअर येडा माणूस येतो, प्युअर येडा. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले गावल्या. तुका सदस्य आहे का? तुझा गेम केला गावाने 13 लाख. मी कोण? कोण नाही मी भगवंताचा अंश आहे. माझा बाप पांडुरंग आहे, माझी आई रुक्मिणी आहे, माझा भाऊ पुंडलिक आहे, माझी बहीण चंद्रभागा आहे आणि तिचं मी लेकरू आहे. आपण कोण? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी गायक आहे, कोण सांगितलं? मी पखवाल आहे, तू सांगितलं कोणी? तुझा तू म्हणतोय पखवाल आहे, तुला कोण सांगितलं? मी कोण आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. त्याला काय? माझा पाय लागला, तुझा पाय कसा आहे? तुझा पाय तिकडून इकडे येतो ना, त्या बापाला भिकारी करून आलाय तेव्हा इकडे जातो. मी कोण? हे गोबी ऐकाल पुढे चला. हे मदतीस झाले तरी मी नाही केले. आपल्या हातात काय? काहीच नाही. वाक्य ऐकायचं पुढे चालायचं. बाहुली आपण आहे, दुरी कट्यावर उभी आहे. कट्यावर उभी राहणारी दुरी हलेल तशी बाहुली हलेल. आपण कोण आहे? काय तुमच्याकडे मला सांगा. 7 घाटे 12 पंप 2 कंपन्या म्हणजे शेअर समजतो तू स्वतः. 100 रुपयाची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? अरे लंकेचा मालक मिळाला, तू जबरी येतो कुठं? वाक्य लिहून घ्या. समुद्रात फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव यांचा आहे आणि तोही काकड्याच्या मालिकेतला 3ऱ्या मालिकेतला 4थ्या नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. टाळकरी बेलकरी इनेकरी झोपतार विचार इकडे लक्ष द्यायचं बोलायचं. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. अजून एक तुम्ही नाही. काकड्यामध्ये एकूण, आता गायक वादकांचा काकड्याचा काय संबंध आहे? नाही. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. ऐका 9. रूपक हातारोचने एगई ठवाई 1. उच्चनीच काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3. उठा उठा प्रभा झाली तुझी निरळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योगिया दुर्लभ 6. चित्ती तुझे पाय 7. एक मुका, एक बैरा, एक जोगी, एक गवळण, एक मिळून 148 अभंग काकड्यात आहे. 148. काकड्या 148 अभंग आहे. आणि 148 अभंगामध्ये पहिली मालिका टाळकरी. पहिल्या मालिकेमध्ये किती अभंग आहे? तुमचं काय समज? पहिल्या मालिकेत काय काय आहे का? रूपक हातारोचनी राहो आता हेची जण होते नाही का कमलापती तुझं आता समोर. आता तुम्ही कुर्बवंत न तरी उदास तुम्ही सरकारी का संत. आता तुम्ही कुर्बवंत गरुडाचे पायी एगळे ठबाई विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आलेला ही पहिली मालिका आहे. उच्चनीच काही श्रवणे कीर्तने पवित्रते कुळ बहुता वेळ पुण्यवंत व्हावे 2री मालिका आहे. सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप पाहता श्रीमुख झडी दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान ही 3री मालिका आहे. चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हणती हे मला क्वेश्चन देते. मी म्हणतो देव दे तू लावी ती कुठं हा प्रश्न.
आंधळ दळीत एक कुत्र पीठ खाते. चाललंय. आता एक काकड्याच्या मालिका आहे. आणि काकड्याच्या मालिकेत 9 मालिका आहे आणि आजचा अभंग तिसऱ्या मालिकेतला तिसऱ्या नंबर चौथ्या नंबरचा आहे. काही शंक विठाल त्याला तिकडून इकडून येणे शेजारी घ्यायच्या. हा घे सरळ पुढं सरळ नाही तर बसून घे आणि तुझ्या बसला तरी चालतं. विठाल विठाल आज कीर्तन घेतलेला मग काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. आता प्रश्न उत्तर आहे. पटापटा बोलायचं लागेल. काळजी इकडे लक्ष द्या आणि बोलायचं. पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतो. आता सुरुवात झाली. फक्त बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. एखादा माणूस मेला त्याला मोक्ष मिळाला हे त्याला माहिती का? नाही. जो जाळायला लागला त्याला माहिती का? नाही. ज्याला आग लावली त्याला माहिती का? नाही. जे हलकाच्या नदीवर घेऊन गेले त्याला माहिती का? नाही. मग त्याला मोक्ष मिळाला ही तुमच्या मनाने केलेली कल्पना आहे की तुम्हाला आलेला अनुभव आहे. तुम्हाला आले तुमच्या मनाने केलेली बोला बोला कल्पना. कल्पना तुम्ही कल्पना कशावरून केली? तो माळकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो एकाच धरीत होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्यानं काशी केली म्हणजे मोक्ष मिळाला. तो दिंडीत जात होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्याने एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो इना घेत होता म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्याच्या आईपाशी बसून मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडाही नाही कोणता टाइमपास बसला गप्पा आहे. या सगळ्या गप्पा आहे. आता ऐका मोक्ष असा नाही. मग अध्याय नंबर 8 अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 आणि 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात मरायची लक्षण आहेत. ऐका 6 लक्षण आहेत. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 मरायला शुक्ल पक्ष असावं. 3 मरायला उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि ह्या मार्गाला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आर्चिरा मार्ग. आर्चिरा मार्ग. आणि जो माणूस रात्री मरतो कृष्ण पक्षात मरतो त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि त्याचं पुण्य संपलं की त्याला 84चा काचाटा परत व्हावा लागतो. याला म्हणतात धूम्र मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मरायचे 2 मार्ग आहेत. माळकरी नीट म्हणतात ह्या भ्रमात तुम्ही जाऊ नका. कबो मी गण लावित होतो तू काही चोळ अशा भ्रमात राहू नका का मला विमान येईन मी आली तर ऍम्ब्युलन्सच नाही. या भ्रमात राहू नका. आता ऐका आर्चिला मार्ग आणि धूम्र मार्ग नीट आहे बरं का. आर्चिला मार्ग आणि याला बॉम्ब आलं सगळं धूम्र मार्ग. पण एखाद्या साधकाने जर भजनकारी देह ठेवला तर त्याला ब्रह्मसायुज्य 3 प्राप्त होतो असं आठवण्याचं म्हणणं आहे. आता काळी जय
नको तुझ्या सगुणपणा इको करला जेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे निर्वस पाहता तुझे मुख पांडुरंग योगियाच्या ध्यानी ध्याता न तुळसी तो तू आम्हा पासी मागे पुणे नामा म्हणे शिवे करीने निंबलोन विटे सहित चरण वाळील अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग पंढरीच्या देवराया आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग योग्याच्या ध्यानी देताना थोडं झेत होतो मामाशी मागे पुढे नामा म्हणे जिवे करीने निंबलोन विटे सहित चरण होवाळील अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग विठाला वारकरी संप्रदाय पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदाय कळस तुकाराम बाबा आहे, वारकरी संप्रदाय विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदाय खाम नाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपर आहे. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय पडू शकत नाही. हालचालच करायची मध्ये यायचं नाही, पाणी देऊ नका. अजून वर सुद्धा हलवलं नाही, 2 बाटल्या खपवल्या आणि पुन्हा क्लिप क्लिअर जाणार आहे. महाराज पाणी देऊ देत नाही, मग गुळ कसा खातो? पुण्या गुळ बंद केला, हे कॅमेरेवाले पहिल्या गुळ बंद केला. विठाला शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी
त्यांनी मेमरी कार्ड काढून घे. मेमरी कार्ड काढ दे तिथं. पुढे गेलो बरं. मेमरी कार्ड काढ पटकन. मला दाखव हाताला. हातात दाखव रे. तुझं का दाखव. असं हातात धरून दाखव. काढ असं बाहेर काढ. मेमरी कार्ड काढून घे दोघांनी. आणि खाल्ल्या की सगळी तुमचं काढलं का? हा बस आता निवांत बसा. परत येऊ नको वर. खाली बस पटकन. पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त चौघांमध्ये. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. बस या जगाला फक्त चौघांना सुखी करू शकतात. 1 माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगत सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे 4 गोष्टी जर वजा केल्या तर जगातली सगळी माणसं स्वार्थी आहे. स्वार्थी आहे. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि पैसा जर तुमच्याकडे असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं काहीच नाही. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख असले तरी लोक तुम्हाला साहेब म्हणतील. कारण ह्या जगाची व्याख्याच ओढली. नाव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. या जगातली मोबाईल मध्ये गेलेले भारी वस्तू बाहेर काढायची नाही. आतल्या खिशात ठेव. या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. दिल का